देवाचा इशारा आता नाही समजलास तर उशीर होणार आहे. हा योगायोग नाही, देव तुला सावध करत आहे. तुझ्यासाठी देवाचा हा शेवटचा इशारा आहे. होय, कारण देव तुला वारंवार संकेत देत आहे. अजून वेळ आहे, समजून घे, नाहीतर उशीर होणार आणि नंतर तू पश्चाताप करशील. देव तुला काहीतरी सांगत आहे, आता ऐकून घे, नाहीतर नंतर रडत बसशील. होय, जे दिसतंय ते खरं नाही. अजून एकदा विचार कर, देव तुला थांबवतोय. हे शब्द साधे नाहीत, हा साक्षात आशीर्वाद आहे. तुझ्या आयुष्यात आणि लोक तुझ्यासाठी योग्य नाहीत. देव तुला चुकीच्या रस्त्यावरून परत आणत आहे. तू ऐकलं नाहीस तर नंतर पश्चाताप केल्याशिवाय काहीच राहणार नाही. काही गोष्टी अचानक होत नाहीत, त्यामागे संकेत असतात. आजच समजून घे, कारण उद्या उशीर होऊ शकतो. कारण देव आज तुला वाचवत आहे. तुला वाटतं सगळं ठीक आहे, पण सत्य वेगळंच आहे. थांब, पुढे जाऊ नकोस, हा योगायोग नाही. अजून वेळ आली आहे, समजून घे. देव तुला काय म्हणत आहे. तुझ्या आयुष्यात जे चाललंय ते फक्त नशीब नाही. बघ, तुला जर विश्वास असेल तरच हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत बघ. नाहीतर तू पुढे गेलास तरी काहीच हरकत नाही. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. आता तुझ्या शत्रूंचा नायनाट होणार आहे. तू खूप सहन केलंस, लोकांनी तुला दुखवलं, तुझ्या पाठीमागे बोलले, पण तू कोणाला काहीच बोलला नाहीस. तू शांत राहिलास आणि म्हणून त्यांनी तुला कमजोर समजलं. बाळा, मी सगळं पाहत आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू, तुझ्या मनातली वेदना. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. ज्यांनी तुला त्रास दिलं त्यांना वाटतं की त्यांनी या युद्धाच्या लढाईत जिंकले, पण नाही. त्यांना एक गोष्ट माहीत नाही, हे युद्ध अजून संपलेलं नाही. आता सर्व खेळ उलटा फिरणार आहे. त्यांच्या नशिबाचे फासे उलटे पडणार आहे. ज्यांनी तुला तोडलं आता तेच तुटून पडणार आहेत. ज्यांनी तुला रडवलं त्यांच्या आयुष्यात आता खूप मोठं वादळ येणार आहे. तू काहीच केलं नाहीस, तू बदला घेतला नाहीस, तू प्रतिकार केला नाहीस, म्हणून मी आता न्याय देणार आहे. तुझ्या प्रत्येक वेदना, अश्रू, दुःख सर्व काही तुला परत मिळणार आहे. आणि ते त्यांना मिळणार आहे ज्यांनी तुला त्रास दिला आहे. आता तुझं संपूर्ण आयुष्य एक वेगळं वळण घेणार आहे. एक दिवस येईल, तू शांतपणे हसशील आणि माझा नाव घेशील. जर माझ्यावर तुझा विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. बघ, तुला असं वाटत असेल की तुझं कोणीच नाही, पण मी तुझ्या पाठीशी आहे, हे तू कायम लक्षात ठेव. जर विश्वास देवावर असेल तर ते नशिबात लिहिले आहे ते नक्कीच मिळणार आहे. पण विश्वास स्वतःवर असेल तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुला हवे आहे. म्हणून कठीण काळात सुद्धा स्वतःला धीर देता आलं पाहिजे. जर तुझ्यावर विश्वास असेल तर आय लव्ह यू गॉड असे तू टाईप कर. विश्वास ठेव. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा देव आपल्या आशीर्वादाची एक नवीन खिडकी नक्कीच उघडतो. नशिबाच्या रेषेवर कधीच तू विश्वास ठेवू नकोस, कारण भविष्य त्या लोकांचे असते ज्यांच्याकडे हात नसतात. फक्त आपल्या देवावर आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेव आणि देवाकडे एकच प्रार्थना करायची. देवा, फक्त एवढीच ताकद दे की कोणत्याही परिस्थितीत माझे मन आणि विश्वास डगमगणार नाही. देव म्हणतो, बाळा, जेव्हा आयुष्यात नैराश्य येते तेव्हा समज की देव आपली परीक्षा घेत आहे आणि लवकरच त्या परीक्षेत आपण पास होणार आहोत आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करणार आहोत. भगवंता, तूच माझा आधार, तूच माझा सखा,
तूच देतो मला संकटात लढण्याची शक्ती. बाळा, माझ्या आयुष्याचे खरे देव म्हणजे माझे आईबाप आणि त्यांचा आशीर्वाद मिळणं हे मोठे भाग्य असं तू समज. कारण लेकरा, गंध फुलांचा दरवळतो आणि आई वडील तुझ्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात व्हायला पाहिजे. बघ, आई वडिलांचा आशीर्वाद जर तुझ्या डोक्यावर असेल तर तुला अशक्य असे काहीच नाही. माझ्या लेकरा, हा आजचा दिवस तुझा आनंद साजरा करण्याचा आहे, हसण्याचा आहे. चिंता करणं तू सोडून दे. बघ, तुझ्या प्रत्येक क्षणामध्ये तुझा देव उपस्थित आहे तुला आशीर्वाद द्यायला. म्हणून तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव, तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. माझ्या लेकरा, बघ, आयुष्यात जसं तुला मौल्यवान वस्तू उचलण्यासाठी खाली वाकावं लागतं, तसंच भगवंताचे पाया पडण्यासाठी सुद्धा खालीच वाकावं लागेल. आणि या सर्व मौल्यवान वस्तूपेक्षा ही मौल्यवान आहे भगवंताचा आशीर्वाद. तो आशीर्वाद तुला नक्कीच आता प्राप्त होणार आहे. कारण तू देवाचा लाडका भक्त आहेस आणि देव तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तूही तुझ्या देवावर प्रेम करत असशील तर लव यू गॉड असे टाईप कर. बाळा, तुला वाटतं की ही सर्व दुःख माझ्याच नशिबात का? प्रत्येक अश्रूत काहीतरी शिकवण असते बाळा, आणि प्रत्येक वेदनामागे एक आशीर्वाद. कधी मन तुटतं, कधी आत्मा मजबूत होतो. कारण देव प्रथम डोळ्यात पाणी देतं आणि मग त्याला अर्थ देतो. म्हणून तू हार मानू नकोस. देवाला कधी तू नाराज करू नकोस आणि देवावरती विश्वास तू ठेव. बघ, तुझी खरी भक्ती असेल तर तुझ्या आयुष्यात संकटे येतील आणि जातीलही, पण सर्व दुःखातून तू नक्कीच तुला भगवंत तारणार आहेत. तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत. त्या सर्व स्वप्नात रंग भरायचे काम आता सुरू आहेत. म्हणून बाळा, विश्वास ठेव. तुझं चित्र आता फाडायचं नाही तर मोठ्या कॅनव्हासवर उतरवायचं आहे. बाळा, जीवनातील सर्व संकटांवर मात करण्याची ताकद आता मी तुला देणार आहे. जेव्हा तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात तू आता खूप खचून जात आहेस, तेव्हा फक्त माझे हे नाव घे. तुला पुन्हा उभं राहण्याचं बळ मी आता देणार आहे. बाळा, बघ, जो माझा निस्सीम भक्त आहे तो मला नक्कीच माझे नाव घेणार आहे. तुझे सर्व ताण दुःख मी आता दूर करणार आहे. तुला नवीन मार्ग आता मी सापडून देणार आहे. होय बाळा, तुझ्या आयुष्याला आता योग्य दिशा मिळणार आहे. बाळा, स्वामींचे तू नाव घे, संकटे आपोआप निघून जाणार आहे. कारण भगवंत म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे सर्व दुःख मी दूर करतो. बाळा, तुला असं वाटतं की हे फक्त शब्द आहेत, पण श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण ही केवळ शब्दांचा खेळ नाही, तर ती जीवन जगण्याची एक कला आहे. आणि जेव्हा त्यांच्या शिकवणीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला जाणवतं की भक्तीमध्ये किती मोठी शक्ती दडलेली आहे. जर तुम्ही स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे वाक्य लक्षात ठेवा. जे इतरांना सुख देतात तेच खरे स्वामी भक्त असतात. कारण स्वामींच्या श्रद्धेमध्ये खूप ताकद आहे. ती श्रद्धाच माणसाला तारून नेत असते. म्हणून कठीण काळात सुद्धा स्वामी आपल्याला धीर देतात. स्वामी म्हणतात, बाळा, आशीर्वाद आणि भरोसा कधीही दिसत नाही, पण अशक्य गोष्टीला सुद्धा ते शक्य करतात. माझ्या लेकरा, इतरांचं भलं करणं तुझ्या मनात आहे, पण सर्व तुझ्याविषयी वाईटच चिंतत आहे. जेव्हा आयुष्यात मोठे अडथळे उभे राहतील तेव्हा समजून घे की तू विजयाच्या, यशाच्या अगदी जवळ आला आहेस.
जर तू मान्य केलंस की स्वामी आहेत, तर त्यांची अनुभूती तुला सर्वत्र होणार आहे. अहंकार सोड, नम्रता धर आणि स्वामींची कृपा प्राप्त कर. सहमत असशील तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. बाळा, कधी कधी खूप काही सांगण्यापेक्षा एक छोटी ओळ मनावर प्रभाव टाकून जाते. म्हणूनच काही असे प्रभाव तुला तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल करणार आहेत. बघ, आता हा संदेश तुला थेट हृदयाला भिडणार आहे. माझ्या लेकरा, तुला असं वाटत असेल की तुला सर्वांनी फसवलं. तू कोणालाही फसवू नकोस. मी तुझ्या सोबत आहे. मी तुला फसू देणार नाही. कारण लेकरा, तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. माझ्या प्रिय बाळा, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. तुझे सर्व कर्माचे फळ तुला मिळणार आहे. होय, ईश्वराची कृपा आता तुझ्यावर होणार आहे. आपला वेळ स्वतःला घडविण्यात तू खर्च कर, म्हणजे तुला इतरांचे दोष पाहायला वेळच मिळणार नाही. होय माझ्या लेकरा, जेथे श्रद्धा असते तेथे स्वामी माऊली कायम उपस्थित असतात. अरे बाळा, उदास आहेस तर माझे नाव घे. दुःखी आहेस तर माझे ध्यान कर. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लक्षात ठेव बाळा, मी तुझा हात पकडलाय ते सोडण्यासाठी नाही. फक्त मला तू विसरू नकोस. भक्ती आणि सेवा हाच खरा माझा संदेश आहे बाळा. माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझ्या पाठीशी कोणी नाही, सर्वांनी तुझी साथ सोडली. पण बाळा, नियती रोज तुला नवीन दिवस दाखवत आहे, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे, नियती तुझ्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर ते तुला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता. तुझा हात रिकामा करून घेत असते काहीतरी देण्यासाठी. म्हणून तू खचून जाऊ नकोस, हार मानू नकोस. माझा आशीर्वाद सदैव तुला प्राप्त होणार आहे. होय बाळा, तुझं कर्मच तुला योग्य दिशेने नेणार आहे. तुझे कर्म जर चांगले असतील ना, तर कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला मदत करणार आहे. तू फक्त सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. होय माझ्या लेकरा, बघ, आयुष्यात आता तुझ्या खूप मोठे बदल घडणार आहेत. तुला असं वाटतं की तुझ्या आयुष्यातील सर्व समाधान दूर गेलं आहे, पण तुझ्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण आहे. बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडणार आहेत. दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावलंस की आनंदाचं फूल तुझ्या दारात पडणार आहे. म्हणून तू हारू नकोस, खचू नकोस. सर्व काही तुझ्या आयुष्यात आता चांगलंच होणार आहे. होय माझ्या बाळा, तुझी सावली आता तुला स्वतः निर्माण करायची आहे. आता तुला कोणाच्याही मदतीची गरज नाही, कारण तुझा देव साक्षात तुझा पाठीराखा आहे. बाळा, आयुष्यात फक्त चांगले कर्म करत राहा. तुझं चांगलं करायचं काम तू माझ्यावर सोडून दे. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होय माझ्या लेकरा, कोणत्याही सकारात्मक विचाराला कोणतंच विष मारू शकत नाही आणि कोणत्याच नकारात्मक विचाराला कोणतंच औषध वाचवू शकत नाही. त्यामुळे तू नेहमी सकारात्मक राहा बाळा. तुझ्या प्रत्येक संकटात धैर्य ठेवणारा तू कायम कधीच हरणार नाहीस. कारण आता तुझी यशाची लढाई संपली आहे. आता तुझ्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी येणार आहे. होय माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तू सर्व काही चांगलं करतोस आणि तुझ्याच आयुष्यात हे सर्व येतं. पण बाळा, देवाला तू कधीच सांगू नकोस की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत.
गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता, करावी मी व्यर्थ तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ. बाळा, नात्याच्या गर्दीत तू एकटा आहेस मला माहीत आहे, पण तू मनाने खूप स्वच्छ सुंदर निर्मळ आहेस. माझ्या लेकरा, माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाचीच चव सांगत बसतो. म्हणून तू आहे त्यात आनंदी राहायचं शिक. कितीही झालं तरी हे आयुष्य आहे. उन्हामागे सावली आणि सुखामागे दुःख हे येणारच. काही गोष्टी गमावूनही मन शांत ठेवणे हाच जगण्याचा मूल मंत्र आहे बाळा. माझ्या लेकरा, माझा आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे, कारण अजून तुझी वेळ आलेली नाही. तुझं भाग्य आता उजळलं जाणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे तू टाईप कर. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.